आजच्या या सविस्तर चर्चेत आपण एका अशा विषयाच्या मुळाशी जाणार आहोत जो ऐकायला कदाचित खूप जुना किंवा पारंपरिक वाटेल, पण प्रत्यक्षात तो आजच्या आपल्या धावपळीच्या, ताणतणावाच्या आणि स्क्रीनसमोर जाणाऱ्या आयुष्याला थेट भिडणारा आहे. हो, आणि आजचा आपला हा माहितीचा प्रवास म्हणजे केवळ एका साध्या वैद्यकीय संकल्पनेपुरता मर्यादित नाहीये. नक्कीच नाही. आपण आज प्राचीन आयुर्वेदाचे तत्वज्ञान आणि आजचे अत्यंत प्रगत आधुनिक विज्ञान म्हणजे विशेषतः न्यूरोसायन्स यांचा जो अचूक संगम आहे तो उलगडणार आहोत. आजचा विषय आहे वातदोष, प्राचीन तत्वज्ञान, आधुनिक मज्जासंस्था आणि आजच्या डिजिटल युगातील त्याचे संतुलन. बरोबर. आणि आपल्याकडे जगभरातील संशोधन लेख, न्यूरोलॉजिस्टच्या सविस्तर नोंदी आणि थेट हजारो वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या आयुर्वेदातील मूळ ग्रंथांचे संदर्भ आहेत ना, त्यावरून आपण ही सर्व माहिती संकलित केली आहे. हो, आजकाल आपल्याला सतत जाणवणारा थकवा, रात्री न लागणारी झोप किंवा मनात सतत चालणारी विचारांची चक्रीवादळं, या सगळ्याची उत्तरे या एकाच संकल्पनेत कशी दडलेली आहेत हे आज स्पष्ट होईल. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. वात म्हणजे नक्की काय? म्हणजे सर्वसामान्यपणे पाहिलं तर एक असा समज असतो की वात म्हणजे फक्त पोटातील गॅस. किंवा म्हातारपणी होणारी सांधेदुखी. पण आपल्या संदर्भांनुसार हा विषय इतका मर्यादित नक्कीच नाहीये. अगदी मुळापासून सुरुवात केली तर वात म्हणजे केवळ पोटातील गॅस हा अत्यंत अपुरा आणि चुकीचा समज आहे. आयुर्वेद ही एक परिपूर्ण जीवनविद्या आहे. या तत्वज्ञानाचा पाया असा आहे की मानवी शरीर आणि या विश्वातील प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टीचा उगम पंचमहाभूतांपासून झाला आहे. आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही ती 5 महाभूतं. मग हे यापैकी आकाश म्हणजेच स्पेस आणि वायू म्हणजेच हवा, या 2 महाभूतांच्या संयोगातून वातदोष निर्माण होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर जिथे पोकळी आहे आणि जिथे हालचाल आहे तिथे वात आहे. ओके. शरीराचे सर्व व्यापार ज्या 3 मुख्य ऊर्जांवर चालतात त्यांना आपण वात, पित्त आणि कफ असे म्हणतो. बरोबर. या त्रिदोषांपैकी वात हा सर्वात बलवान, अत्यंत सूक्ष्म आणि शरीरातील सर्व प्रकारच्या हालचालींचा मुख्य मास्टर कंट्रोलर मानला जातो. 1 मिनिट, म्हणजे शरीरातली कोणतीही हालचाल ही वाताशिवाय शक्यच नाहीये. मग पित्त आणि कफ हे जे इतर 2 दोष आहेत त्यांचं काय काम असतं? तिथेच तर खरी गोम आहे. या संदर्भात महर्षी चरक आणि सुश्रुत यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये एक अत्यंत अचूक आणि सुंदर श्लोक लिहिला आहे. पित्तम पंगू, कफम पंगू, पंगोवो मलधातवः, वायुना यत्र नियंते तत्र गच्छति मेघवत. बापरे, याचा शब्दशः अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की शरीरातील पित्त, कफ, धातू आणि मल हे सर्व स्वतःहून हालचाल करू शकत नाहीत. ते पंगू म्हणजेच अपंग असतात. आणि या श्लोकात मेघवत असा शब्द आलाय, म्हणजे ढगांसारखं काहीतरी. हो, निसर्गाचं किती सुंदर उदाहरण दिलंय पहा. ज्याप्रमाणे आकाशात ढगांना स्वतःची गती नसते, वारा त्यांना जिथे नेईल तिथे ते वाहून जातात, अगदी त्याचप्रमाणे शरीरातील सर्व घटकांना दिशा देण्याचं आणि एका जागेवरून दुसरीकडे वाहून नेण्याचं काम वातदोष करतो. म्हणजे रक्ताला वाहून नेणारा वात, अन्नाला खाली ढकलणारा वात. एक्झॅक्टली. म्हणूनच वात जर बिघडला तर तो बाकीच्या सगळ्या सिस्टीम्सला आपल्यासोबत फरफटत नेतो आणि संपूर्ण आरोग्य धोक्यात आणतो. हे ढगांचं उदाहरण खरंच खूप प्रभावी आहे. म्हणजे एक प्रकारे वात हा आपल्या शरीराचा ट्रॅफिक पोलीस आहे, जो सगळ्या गोष्टींना दिशा देतो. पण मग हा वातदोष बिघडतो तेव्हा शरीरात नक्की काय होतं, तो कसा ओळखायचा? कारण आपण हवेला तर डोळ्यांनी पाहू शकत नाही. अगदी बरोबर. म्हणूनच आयुर्वेद पूर्णपणे गुणसिद्धांतावर आधारित आहे. आपण वाताला पाहू शकत नसलो तरी त्याच्या गुणावरून त्याचं अस्तित्व ओळखू शकतो. अष्टांग हृदय या ग्रंथात वाताचे गुण सांगणारा एक श्लोक आहे. तत्र वृक्षो लघु शीतः खराः सूक्ष्मश्च लोनिला. म्हणजे वृक्ष, लघु, शीत, खरं, सूक्ष्म आणि चल हे वाताचे मुख्य गुण आहेत असं. हो, जेव्हा यापैकी एखादा गुण आपल्या मर्यादेबाहेर वाढतो तेव्हा शरीरात विकृती किंवा आजार निर्माण होतो. उदाहरणार्थ, वृक्ष म्हणजे कोरडेपणा. हा गुण वाढला की सांध्यांमधील नैसर्गिक वंगण सुकते. आणि मग सांध्यांमध्ये घर्षण होऊन सांधेदुखी सुरू होते, त्वचा अत्यंत कोरडी पडते. एवढंच नाही तर आतड्यात मलातील पाणी शोषले गेल्याने तीव्र बद्धकोष्ठता होते. आणि या रुक्षतेचा परिणाम फक्त शरीरावर होत नाही तर मानसिक पातळीवरही व्यक्तीच्या भावनांमध्ये एक प्रकारचा कोरडेपणा आणि निष्ठुरपणा येऊ लागतो. हे खूपच आश्चर्यकारक आहे. म्हणजे शरीरातल्या कोरडेपणाचा थेट परिणाम माणसाच्या वागण्यावर आणि भावनांवरही होतो.
मग इतर गुणांचे काय परिणाम होतात? प्रत्येक गुणाचा एक विशिष्ट परिणाम आहे. शीत म्हणजेच थंड गुण घ्या. हा वाढल्यास शरीरातील रक्ताभिसरण मंदावते, हातपाय थंड पडतात आणि मानसिक पातळीवर एक प्रकारची उदासी किंवा नैराश्य येऊ शकते. बरं. लघु म्हणजे हलकेपणा. हा गुण मर्यादेबाहेर वाढल्यास माणसाचं वजन अचानक कमी होऊ लागतं. आणि मानसिक पातळीवर काय होते माहितीये? काय होतं? मन वास्तवापासून दूर जाते. ज्याला आपण आजच्या भाषेत स्पेस आउट होणे म्हणतो, तशी अवस्था होते. माणसाचे पाय जमिनीवर नसतात. आपण अनेकदा पाहतो की काही लोक सतत विचारांत हरवलेले असतात, त्यांच्याशी बोलताना ते तिथे नसतातच. हा तोच लघुगुण असावा? आणि यातील चल गुण म्हणजे काय? सर्वात महत्वाचा आणि आजच्या काळात सर्वात जास्त बिघडलेला गुण म्हणजे चल. चल म्हणजे मोबाईल किंवा गतिमान. हा गुण शरीराला गती देतो, पण जेव्हा याचा अतिरेक होतो तेव्हा शरीरात अस्थिरता येते. म्हणजे स्नायूंचे थरथरणे, विनाकारण हृदयाची धडधड वाढणे, या शारीरिक गोष्टी घडतात. हो, आणि मानसिक पातळीवर याचं रूपांतर अतिविचार म्हणजेच ओव्हरथिंकिंगमध्ये होतं. सतत भविष्याची चिंता वाटणे, एका जागी शांत न बसता येणे आणि निद्रानाश यामागे हाच प्रकोपित झालेला चलगुण असतो. आणि शेवटी सूक्ष्म गुण. बरोबर. सूक्ष्म गुणामुळे हा वात शरीराच्या आणि मज्जातंतूंच्या अतिशय खोलवर जाऊन तीव्र आणि टोचणाऱ्या वेदना निर्माण करतो. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कारण आत्तापर्यंत आपण जे काही ऐकलं ते हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदाने सांगितलं आहे. पण आजचं आधुनिक विज्ञान, विशेषतः न्यूरोलॉजी, या गोष्टीला तंतोतंत मान्य करत आहे. अगदी. आपल्या संदर्भांमध्ये मज्जासंस्था आणि वात यांचा अत्यंत सखोल अभ्यास दिलेला आहे. आयुर्वेदातील वाताचे जे प्रकार आहेत आणि आजची आधुनिक वैद्यकीय प्रणाली यांच्यात नक्की काय संबंध आहे? हा एक असा संगम आहे जो कोणालाही थक्क करेल. शरीरातील कार्य आणि स्थानानुसार आयुर्वेदाने वातदोषाचे 5 उपप्रकार सांगितले आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे 5ही प्रकार आधुनिक विज्ञानाच्या मज्जासंस्थेच्या म्हणजेच नर्वस सिस्टमच्या वेगवेगळ्या भागांशी अगदी अचूक जुळतात. क्या बात है. आपण एक एक करून पाहूया. पहिला आहे प्राणवात. याचे मुख्य स्थान मेंदू आणि छातीत असते. हा श्वास, विचार आणि बुद्धी नियंत्रित करतो. आधुनिक विज्ञानानुसार आपण याची तुलना सेरिब्रल कॉर्टेक्स आणि रेस्पिरेटरी सेंटरशी करू शकतो. हे तेच भाग आहेत जे उच्च दर्जाचे विचार आणि श्वसन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतात. दुसरा प्रकार उदानवात. हो, याचे स्थान गळा आणि छातीच्या वरच्या भागात असते. हा माणसाचे बोलणे, त्याची ऊर्जा आणि उत्साह नियंत्रित करतो. आधुनिक विज्ञानातील मोटर कॉर्टेक्स, जो स्नायूंच्या हालचाली आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवतो, तो म्हणजेच उदानवात. हे ऐकायला खूपच लॉजिकल वाटतंय. आणि पचनाशी संबंधितही एखादा वात असतो ना, कारण आपण मगाशी गट ब्रेन कनेक्शन बद्दल वाचलं होतं. हो, तो तिसरा प्रकार. त्याला समान वात म्हणतात. हा जठर आणि लहान आतड्यात राहून अन्नाचे पचन नियंत्रित करतो. आता आधुनिक विज्ञानाची कमाल पहा. त्यांनी नुकतंच शोधून काढलंय की आपल्या आतड्यांमध्ये एक स्वतंत्र मज्जासंस्था असते, जिला एंटरिक नर्वस सिस्टम म्हणतात. अनेक शास्त्रज्ञ याला आपला दुसरा मेंदू म्हणतात, बरोबर? अगदी बरोबर, कारण हा मेंदूच्या हस्तक्षेपाविना पचनसंस्था चालवतो. हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदाने यालाच समान वात म्हटले होते. आणि उरलेले 2 प्रकार कोणते? चौथा आहे व्यानवात. हा संपूर्ण शरीरभर पसरलेला असतो. हृदयाचे ठोके आणि रक्ताभिसरण नियंत्रित करण्याचे काम याचे असते. आधुनिक वैद्यकातील सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमशी हा जोडलेला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा आपण अचानक घाबरतो, हृदयाची धडधड वाढते आणि रक्तप्रवाह वेगाने धावू लागतो, ती सिस्टीम. बरोबर. आणि 5वा आहे अपानवात, जो मोठ्या आतड्यात आणि श्रोणीच्या म्हणजेच पेल्विसच्या भागात असतो. याचे काम म्हणजे मलमूत्र, मासिक पाळीतील रक्त आणि प्रसूतीच्या वेळी बाळाला बाहेर ढकलणे, म्हणजेच शरीरातील गोष्टी बाहेर टाकण्याचे काम हा करतो. हे सर्व काम पॅरासिम्पॅथेटिक रिफ्लेक्सेसच्या अंतर्गत येते. थांबा, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदाने ज्याला वाताचे प्रकार आणि त्यांची शरीरातील कार्य म्हटलं होतं, तेच आजचं आधुनिक विज्ञानाचं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमचं वर्गीकरण आहे? होय. हे सर्व ऐकताना खरोखरच अफाट पडते. एक प्रकारे प्राचीन ऋषीमुनींकडे त्या काळातही शरीराच्या आत पाहण्याची अचूक दृष्टी होती. आणि मला आठवते की आपल्या संदर्भ साहित्यामध्ये वेगस नर्वचा एक अतिशय महत्त्वाचा उल्लेख आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे?
आधुनिक वैद्यकीय संशोधनात सध्या वेगस नर्व्ह हा अत्यंत चर्चेचा विषय आहे. ही शरीरातील सर्वात लांब आणि गुंतागुंतीची मज्जातंतू आहे. ती मेंदूतून निघते आणि थेट मान, छाती, हृदय, फुफ्फुसे आणि अगदी पचनसंस्थेपर्यंत पसरलेली असते. आधुनिक अभ्यासांती असे सिद्ध झाले आहे की वेगस नर्व्हची सक्रियता ही शरीरातील वातदोषाचे मोजमाप किंवा बायोमार्कर म्हणून थेट वापरली जाऊ शकते. म्हणजे जेव्हा वात वाढतो तेव्हा वेगस नर्व्हची कार्यक्षमता कमी होते आणि शरीर तणावात जाते. एक्झॅक्टली. वात शांत करण्याचे जे उपाय आयुर्वेदाने सांगितले आहेत ते आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहिले असता ते सर्व उपाय याच वेगस नर्व्हला उद्दीपित आणि शांत करण्याचे काम करतात हे सिद्ध झाले आहे. यात पोटाचा आणि मेंदूचा संबंधही खूप जवळचा सांगितला आहे. गट ब्रेन ॲक्सिस म्हणून आजकाल बरेच लेख पाहायला मिळतात. अगदी बरोबर जोडलात तुम्ही हा मुद्दा. आयुर्वेदानुसार वाताचे मुख्य हेडक्वार्टर किंवा मुख्य स्थान पक्वाशय म्हणजेच मोठे आतडे आहे. आता आधुनिक विज्ञानाने अलीकडेच जो गट ब्रेन ॲक्सिस शोधला आहे तोच हा सिद्धांत आहे. म्हणजे जेव्हा आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आतड्यांमध्ये कोरडेपणा किंवा गॅस वाढतो तेव्हा तो वात तिथेच थांबत नाही, तो शरीरात वरच्या दिशेने प्रवास करतो आणि त्याचे थेट पडसाद मेंदूवर उमटतात. म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल ज्या लोकांना पोटाचे विकार किंवा क्रॉनिक बद्धकोष्ठता असते त्यांना सतत चिडचिड, चिंता किंवा नैराश्याचा जास्त त्रास होतो. आणि याउलट जेव्हा माणसाच्या आयुष्यात खूप मानसिक ताण असतो तेव्हा त्याची पचनशक्ती लगेच मंदावते, पोट बिघडतं. हे एक दुष्ट चक्र आहे जे गट ब्रेन ॲक्सिसमधून सतत फिरत असतं. बरोबर. हे ऐकल्यावर शरीर आणि मन कसे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत याची जाणीव होते. पण एक प्रश्न पडतो, जर हे सर्व नैसर्गिकरित्या चालत असेल तर आजच्या आधुनिक काळात लोकांमध्ये हा वात एवढा वेगाने का वाढतोय? पूर्वीच्या काळी लोकांना एवढे ताणतणाव आणि झोपेचे प्रश्न नव्हते. येथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे आपली आजची जीवनशैली आणि आपण स्वीकारलेली आधुनिक संस्कृती. पारंपरिक कारणे तर आहेतच, जसे की रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, कामाच्या नादात खूप काळ उपाशी राहणे, हो, फ्रीजमधले अतिथंड किंवा कोरडे शिळे अन्न खाणे आणि कामाच्या गडबडीत नैसर्गिक वेगांना म्हणजे शिंक, जांभई किंवा मलमूत्राच्या वेगांना रोखून धरणे. यामुळे वात वाढतोच, पण आजच्या काळात वात प्रकुपित होण्याचं सर्वात मोठं आणि भयंकर कारण म्हणजे डिजिटल ओव्हरलोड. म्हणजे आपण जे सतत लॅपटॉप आणि मोबाईलवर असतो ते. हो, आज आपण माहितीच्या महापुरात जगत आहोत. सतत येणारे ईमेल्स, सोशल मीडियावरील सतत बदलणाऱ्या प्रतिमा, दर 2 सेकंदाला बदलणारे रील्स, यामुळे मेंदूमधील वाताचा चल आणि सूक्ष्म गुण अत्यंत तीव्रतेने वाढतो. त्यासाठी बनलेला नाहीये. अगदी बरोबर. म्हणजे रात्री 2 वाजता आपण जेव्हा अंथरुणात पडून नुसतेच फोनवर डूम स्क्रोलिंग करत असतो तेव्हा आपण प्रत्यक्ष काहीच करत नसलो तरी आपला मेंदू मात्र हजारो किलोमीटरच्या वेगाने धावत असतो. तंतोतंत शरीराने तुम्ही स्थिर असता, पण डोळ्यांद्वारे मिळणाऱ्या इनपुटमुळे तुमचा मेंदू आणि तुमची मज्जासंस्था फाईट ऑर फ्राईट ह्या तणावग्रस्त स्थितीत जाते. स्क्रीन्समधून येणारा निळा प्रकाश आणि सतत वाजणारी नोटिफिकेशन्स यामुळे मेंदूला असे वाटते की आपण सतत कुठल्या तरी संकटात आहोत किंवा आपल्याला सतत सतर्क राहायचे आहे. आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी या परिस्थितीसाठी एक खूप सुंदर शब्द वापरलाय, असात्मेंद्रियार्थ संयोग. म्हणजे आपल्या इंद्रियांचा, इथे विशेषतः डोळ्यांचा आणि कानांचा, त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त आणि चुकीच्या पद्धतीने केलेला अतिवापर. यामुळेच आजकाल तरुण पिढीमध्येही डोळ्यांवर ताण येणे, रात्री झोप न लागणे, सतत मानसिक थकवा जाणवणे आणि एकाग्रता न होणे या समस्या प्रचंड वाढल्या आहेत. हा सगळा वाताचाच खेळ आहे. तर या सर्वांचा नेमका अर्थ काय आहे? जर आजच्या या डिजिटल जगात वात एवढ्या वेगाने वाढत असेल आणि आपण सगळेच या माहितीच्या जगात अडकलेलो असू तर यातून बाहेर कसे पडायचे? या अस्थिर वाऱ्याला नियंत्रणात कसे आणायचे? आहारातून काही उपाय शक्य आहेत का? नक्कीच शक्य आहे. निसर्गाचा एक अत्यंत साधा आणि शाश्वत नियम आहे, विपरीत गुणांनी ऱ्हास होतो. म्हणजेच एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला असेल तर त्याच्या अगदी विरुद्ध गुणांच्या गोष्टी वापरून संतुलन साधता येते. आपण मगाशी पाहिले की वाताचे गुण रुक्ष, लघु आणि शीत आहेत. त्यामुळे त्याला जिंकण्यासाठी आणि शांत करण्यासाठी स्निग्ध, उष्ण आणि गुरु म्हणजेच पचायला थोडे जड आणि पौष्टिक आहाराची नितांत गरज असते. चवींच्या बाबतीत सांगायचे तर मधुर, आम्ल आणि लवण रस वात कमी करतात. हो, गोड, आंबट आणि खारट रस वात कमी करतात, तर कडू, तिखट आणि तुरट रस वात वाढवतात.
आपल्या संदर्भ साहित्यात काही पारंपरिक महाराष्ट्रीयन पाककृतींचा खूप रंजक उल्लेख आहे आणि हे वाचताना मला माझ्या आजीची खूप आठवण आली. हिवाळ्यात ती बळजबरीने काही पदार्थ खायला घालायची जे कदाचित आजच्या विज्ञानाला आता समजायला लागले आहेत. त्याविषयी सविस्तर सांगा ना. आपली पारंपरिक अन्नसंस्कृती ही अत्यंत वैज्ञानिक पायावर उभी आहे. महाराष्ट्राच्या परंपरेत वात कमी करणारे अनेक उत्कृष्ट आणि चविष्ट पदार्थ आहेत. पहिले आणि सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे अळीवाचे लाडू. अळीव अत्यंत उष्ण आणि स्निग्ध असते. हो, त्यात लोह आणि कॅल्शियम मुबलक असते. जेव्हा हे लाडू भरपूर खोबरे, गूळ आणि साजूक तूप घालून केले जातात तेव्हा ते कोरड्या पडलेल्या सांध्यांना वंगण देतात. हिवाळ्यात अंगात येणारी हुडहुडी आणि सांधेदुखी यावर हे अत्यंत गुणकारी असतात. दुसरे म्हणजे मेथीचे लाडू. मेथी चवीला कडू असली तरी ती गुणधर्माने उष्ण आणि स्निग्ध असते. भरपूर तूप, सुकामेवा आणि डिंक घालून केलेले मेथीचे लाडू हे सांधेदुखी, कंबरदुखी आणि हाडांच्या झिजेवर रामबाण उपाय मानले जातात. खरंच, लहानपणी हे कडू माडून डुपू वाटायचे, पण आता समजते की आजी आपल्याला वाताच्या त्रासापासून वाचवत होती. आणि रोजच्या जेवणातही काही बदल करता येतील का? होय, अगदी सोपे बदल आहेत. ग्रामीण भागात आजही हुलग्याचे किंवा कुळथाचे माडगं आवडीने पिले जाते. हे सूप हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी आणि वातजन्य अंगदुखी थांबवण्यासाठी खूप प्रभावी आहे. तसेच संध्याकाळच्या जेवणात भरपूर तूप, जिरे आणि हिंग घालून केलेली मुगाची मऊ खिचडी ही वातासाठी अमृत समान मानली जाते. ती पचायला हलकी असली तरी तिच्यातील स्निग्धतेमुळे ती आतड्यांना ओलावा देते आणि गॅस कमी करते. याशिवाय कधीही पोट फुगल्यासारखे वाटले किंवा बद्धकोष्ठता झाली तर एक अत्यंत सोपा घरगुती उपाय म्हणजे सुंठ, ओवा, मेथी पाणी. हे तीनही घटक एकत्र उकळून त्यात थोडे साजूक तूप टाकून ते कोमट असताना प्यायल्यास शरीरातील रुक्षता आणि गॅस त्वरित दूर होतो. अगदी बरोबर. हे सर्व पदार्थ ऐकूनच खूप छान आणि आश्वासक वाटत आहेत. या आहारासोबतच माणसाचे वय आणि निसर्गातील ऋतूंचाही वाताशी काही थेट संबंध असतो का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आयुर्वेदानुसार मानवी आयुष्याचे 3 मुख्य टप्पे आहेत आणि साधारणपणे 50 वर्षांनंतर माणसाच्या शरीरात वातकाळ सुरू होतो. या वयाच्या टप्प्यात शरीरातील नैसर्गिक स्निग्धता कमी होऊ लागते, त्वचा सुरकुतते आणि हाडे ठिसूळ होऊ लागतात. म्हणूनच या वयात स्निग्ध आणि पौष्टिक आहार अत्यंत आवश्यक असतो. तसेच ऋतूंचा विचार केल्यास शरद ऋतू आणि त्यानंतर येणारा हिवाळा या काळात वातावरणात थंड आणि कोरडे वारे वाहतात. निसर्गातील हा वात थेट आपल्या शरीरातील वाताला प्रकुपित करतो. म्हणूनच या काळात उबदार अन्नाची, गरम पाण्याची आणि शरीराला योग्य ती स्निग्धता देण्याची नितांत गरज असते. आहाराव्यतिरिक्त आपण बाह्य उपचारांचा विचार केला तर निसर्गोपचार यामध्ये कसा मदत करतो? कारण वात जर संपूर्ण शरीरात असेल तर बाहेरून त्याला शांत करता येईल ना? नक्कीच. वात प्रामुख्याने त्वचेवर आणि सांध्यांवर व्यक्त होतो, त्यामुळे बाह्य उपचार अत्यंत प्रभावी ठरतात. यातील सर्वात श्रेष्ठ आणि साधा उपाय म्हणजे अभ्यंग. रोज अंघोळीपूर्वी संपूर्ण अंगाला कोमट तिळाच्या तेलाने मालिश करणे. तिळाचे तेल गुणधर्माने उष्ण आणि सूक्ष्म असते. ते त्वचेच्या रोमछिद्रांमधून आत जिरपते आणि मज्जातंतूंपर्यंत पोचून वाताच्या रुक्ष गुणाला नष्ट करते. यासोबतच निसर्गोपचारात स्वेदन म्हणजेच स्टीम बाथ दिला जातो, ज्यामुळे वात प्रकोपाने आलेला स्नायूंचा कडकपणा कमी होतो. तसंच मडबाथ किंवा संपूर्ण अंगाला मातीचा लेप लावणे हा एक उत्तम उपाय आहे. कारण मातीमध्ये पृथ्वी तत्व असते, ज्याचा मूळ गुण स्थिरता देणे हा आहे. ही माती वाताच्या अस्थिरतेला शांत करते. आणि पंचकर्माचा विचार केला तर बस्ती म्हणजेच मेडिकेटेड हर्बल ॲनिमा हा वातावरील सर्वात मोठा आणि थेट उपाय मानला जातो. कारण बस्तीद्वारे दिलेले औषधी केल थेट मोठा आतड्यावर म्हणजेच वाताच्या मूळ स्थानावर काम करते. व्यायामाच्या बाबतीत काय काळजी घ्यावी? कारण आजकाल लोक जिममध्ये जाऊन खूप हेवी वर्कआउट करतात किंवा तासनतास पळतात. वात वाढलेला असताना असा अतिव्यायाम आणि वेगाने हालचाली करणे त्रासदायक ठरू शकतं का? अगदी बरोबर ओळखलत. वात आधीच गती दर्शवतो. जेव्हा शरीरात वात वाढलेला असतो तेव्हा वेगाने पळणे, झटक्यात वजन उचलणे किंवा अतिव्यायाम करणे आगी तेल ओतण्याचं काम करते. अशा वेळी संथ आणि जमिनीशी नाळ जोडणारी आसनं करावीत, ज्याला आधुनिक परिभाषेत ग्राउंडिंग म्हणतात. उदाहरणार्थ बालासन आणि वज्रासन. या आसनांमुळे मन शांत होते आणि पोटावर नैसर्गिक दाब आल्यामुळे अपान वात सुरळीत होऊन गॅस बाहेर पडायला मदत होते.
श्वासोच्छवासाच्या तंत्रामध्ये भ्रामरी प्राणायाम खूप उपयुक्त आहे. जेव्हा आपण भ्रामरीमध्ये भुंग्यासारखे गुंजन करतो तेव्हा डोक्यात आणि गळ्यात जी सूक्ष्म कंपनी निर्माण होतात ती थेट आपल्या मज्जासंस्थेला आणि आपण मगाशी पाहिलेल्या व्हेगस नर्व्हला शांत करतात. हे सगळं ऐकताना जाणवतंय की ही नुसती शरीरशास्त्र नाही तर जगण्याची एक कला आहे. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे आपल्या माहितीतला शेवटचा आणि सर्वात प्रभावी मुद्दा, योगनिद्रा. अनेकांना वाटतं की योगनिद्रा म्हणजे नुसतं झोपून राहणं, पण यामागे खूप मोठं विज्ञान आहे, बरोबर? होय, वात शमनासाठी आणि मज्जासंस्थेला पूर्ववत करण्यासाठी योगनिद्रा हे एक सर्वात प्रभावी अस्त्र आहे. योगनिद्रा ही निव्वळ झोप नाही. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला मेंदू अनेकदा विचारांच्या गर्तेत असतो. पण जेव्हा आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगनिद्रेचा सराव करतो तेव्हा आपल्या मेंदूच्या लहरी जाणीवपूर्वक बदलल्या जातात. त्या बीटा या अत्यंत गतिमान आणि तणावग्रस्त अवस्थेतून अल्फा आणि त्यानंतर थीटा या अत्यंत खोल विश्रांतीच्या अवस्थेत जातात. या अवस्थेत आपली मज्जासंस्था फाईट ऑर फ्लाईट या तणावातून पूर्णपणे बाहेर पडून रेस्ट अँड डायजेस्ट या नैसर्गिक स्थितीत येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा मेंदू या थीटा अवस्थेत असतो तेव्हा आपण ठरवलेला एक सकारात्मक विचार किंवा संकल्प थेट आपल्या अंतर्मनात रुजतो. हा संकल्प वाताच्या प्रचंड अस्थिरतेला आणि ओव्हरथिंकिंगला कायमचे संपवू शकतो. योगनिद्रेच्या अर्ध्या तासाच्या सरावामुळे शरीरातील प्रत्येक मज्जातंतू मुळापासून मोकळा आणि शांत होतो. कमाल आहे. तर आजच्या या संपूर्ण सखोल चर्चेचा एक गोषवारा सांगायचा झाला तर आपल्या शरीरातील आणि मनातील हा वातदोष संतुलित ठेवण्यासाठी योग्य आणि स्निग्ध आहार, एक स्थिर आणि शांत दिनचर्या, तेलाचा बाह्य वापर म्हणजेच अभ्यंग आणि योगाच्या माध्यमातून मिळणारी मनाची शांती, या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. नक्कीच. वात संतुलन म्हणजे केवळ सांधेदुखी किंवा गॅसपासून मुक्ती मिळवणे नाही, तर खऱ्या अर्थाने शारीरिक आणि मानसिक आरोग्याची ती एक शाश्वत स्थिरता आहे. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो काय? जर वातदोष हा शरीरातील आणि मनातील प्रत्येक सूक्ष्म हालचालीचा, अगदी आपल्या विचारांच्या वेगाचा आणि भावनांचाही मूळ स्रोत असेल, तर आजच्या या माहितीच्या अतिवेगात धावणाऱ्या, स्क्रीन्सच्या आहारी गेलेल्या आणि सतत बदलणाऱ्या जगात आपल्या स्वतःच्या आतल्या या वाऱ्याला म्हणजेच वाताला शांत करणे आणि त्याला योग्य दिशा देणे हीच काळावर आणि आपल्या आयुष्याच्या एकूण अनुभवावर नियंत्रण मिळवण्याची सर्वात मोठी गुरुकिल्ली असू शकेल का? खरोखरच खूप प्रगल्भ आणि शांतपणे विचार करायला हवा हा मुद्दा आहे. आजच्या या धावपळीच्या युगात बाहेरच्या जगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण सगळेच धडपडत असतो, पण कदाचित स्वतःच्या आतल्या वाऱ्याला शांत करणे हेच खरे आव्हान आहे आणि तीच माणसाची खरी ताकद असू शकते. याच अत्यंत सकारात्मक आणि शांत विचारासोबत आपण आजच्या या माहितीच्या प्रवासाची इथेच सांगता करूया. या सर्व गोष्टींवर नक्की विचार करा आणि स्वतःला थोडा वेळ द्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक शोधासह. तोपर्यंत स्वतःच्या आतल्या शांततेचा शोध घेत रहा.